बघा आता काय बघितलं आपण, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन मुळे किती डिस्टन्स कव्हर करतो, बरोबर की नाही. ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन मुळे किती वेलोसिटी राहणार आहे पण आपण बघितलं. मोशन अंडर ग्रॅव्हिटी मध्ये आपण परत गोष्टी चर्चा करणार आहे. मी जर म्हटलं असतं बघा आपल्याजवळ फॉर्म्युला आहे एस इज काय युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर, हा फॉर्म्युला आपल्याजवळ, बरोबर ना. तर मी म्हटलं रेस्ट पासून चालू होत असेल तर गायबच झाला म्हणजे काय झाला 1/2 a t स्क्वेअर, बरोबर की नाही. 1/2 a स्क्वेअर. इथून जर मी म्हटलं ऍक्सेलरेशन काढायचं तुम्ही काय 2s बाय t स्क्वेअर, 2s बाय t स्क्वेअर. काय डाऊट आहे, समजलंय. आता आपल्या काढायचं काय ऍक्सेलरेशन काढायचंय आणि तुम्हाला काय देणार आता डिस्टन्स आणि काय देते ना टाइम. जसं की बघा मी म्हटलं डिस्टन्स जर सपोज तुम्हाला दिलं 144 मीटर आणि टाइम जर दिलं मी 12 सेकंद, ठीक आहे. ऍक्सेलरेशन किती मी कॅल्क्युलेशन तसं ऍडजस्ट करून दिलंय. कॅल्क्युलेशन मध्ये डोक्यात चालवायला एस किती दिलाय 144 आणि टी किती दिलाय 12 स्क्वेअर किती होणार 144 म्हणजे किती झालं ऍक्सेलरेशन 2 मीटर पर सेकंड. काय डाऊट आहे. मी जर म्हटलं असतं आता हे प्रत्येक वेळा असंच येणार आहे का, असं येणार नाही. फक्त आता आपल्याला प्रॅक्टिस साठी लॉजिकली लक्ष ठेवायचं आहे. आणि मी म्हटलं 13 मीटर आहे तर किती होणार आहे 13 सेकंद आहे, किती होणार आहे ऍक्सेलरेशन किती होईल 2 मीटर पर सेकंड. काय डाऊट आहे. मी जर म्हटलं असतं असं 125 आहे, 125 मीटर आहे आणि 5 सेकंद आहे, किती 5 सेकंद. आता किती होईल ऍक्सेलरेशन विचारले, हा पटकन किती होईल 125 आहे, 125 ला काय झालं 5 आहे, 5 5 काय झालं 25, 25 25 असेल म्हणजे किती झालं 5 मीटर पर सेकंद. काय डाऊट आहे, समजलं लॉजिक. पण डायरेक्टली तर सांगता येतं ना, कॅल्क्युलेशन मेंटली करायचं प्रॅक्टिस व्हा. असं नाही की मी प्रत्येकच व्हॅल्यू टाकेल, व्हॅल्यू इमॅजिन डोक्यामध्ये पण राहिली पाहिजे. जसं की आता क्वेश्चन म्हणला इफ काय झालं 2 ने म्हटलं म्हणजे किती होऊन जाईल 10 मीटर पर सेकंड. इफ पार्टिकल स्टार्टेड फ्रॉम कुठून रेस्ट, इफ इट कवर्स a distance of 80 meter in 4 seconds, then find the acceleration. काय सांगितलं डिस्टन्स किती 80, खाली किती 16 आहे, बरोबर नाही. खाली किती 16 झाला, 16 पंचे 80 आणि 5 गुणिले 2 10. आणि ऍक्च्युअल मध्ये मी ते कॅल्क्युलेशन तसंच ठेवत होतं. ऍक्सेलरेशन किती आला 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कुठून आलं कळालं का. आणि तुम्हाला माहित होतं ना रे ही गोष्ट माहिती आहे ना, ही गोष्ट माहिती आहे ना, सहीला आपण उभं केलं होतं. हे 5 होतं, 20 होतं, 45 होतं, 80 होतं ना. आणि पुढे जाऊन किती होता 125 होतं ना. मी हेच तर ऍडजस्ट केलं होतं. 125 मीटर दिसलं का पुढे गेला 125 मीटर 5 सेकंद ना, 1 2 3 4 5 4 सेकंद म्हटलं किती 80 तर ऍक्सेलरेशन किती माहिती ना, जी कॉन्स्टंट वाला तो घेतलीच आपण चीज वाली. काय डाऊट आहे कळालं. नेक्स्ट याच्यामध्ये दुसरं आता काय विचारलं यस इज इक्वल काय हाफ AT स्क्वेअर. पण आता विचार तुम्हाला टी सांगा तर तुम्ही काय विचार 2s बाय a म्हणजे काय टी बरोबर काय अंडर रूट ऑफ 2s बाय a. काय डाऊट आहे 2s बाय. आता काय काढायचं आपल्याला टाइम काढायचं. चला बघा मी काय दिलं, मी म्हटलं 125 मीटर आहे आणि मी म्हटलं 10 मीटर पर सेकंड स्क्वेअरने चाललाय. लॉजिक आहे ना, डायरेक्ट किती लागेल 5 ना, 5 सेकंद होईल ना. 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे 125 आहे, किती 5 सेकंदात कव्हर करेल तो. मुद्दाम एक्झाम्पल मी तसं ठेवलं होतं. मी म्हटलं असता 45 मीटर 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे, बरोबर वाटतं 3 मीटर ना, 3 सेकंद लागेल. आणि 45 साठी किती लागेल 3 लागेल ना, 3 सेकंद लागणार आहे. मी आज आत म्हटलं 120 आहे अंडर रूट मध्ये ना, मी म्हटलं 144 आहे 144 आहे आणि ऍक्सेलरेशन तुमचा 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता बोला किती 12 होऊन जाईल ना, 12 सेकंद होऊन जाईल ना.
144 हा 2 2 काय सर 144 बाहेर आला की झाला 12 झाला. मी जर म्हटलं असतं 625 आहे, 625 मीटर आहे आणि 5 मीटरने चाललाय, हा किती होणार आहे? 5 मीटर पर सेकंड स्क्वेअरने चालला, 5 मीटर पर सेकंड स्क्वेअरने किती होणार आहे? 5 केलं तर 125 होईल, बरोबर ना? 125 ला 2 बोललं किती होते? 250. किती झाले? अंडर रूट ऑफ 250, अंडर रूट ऑफ 15 ना, म्हणजे किती झाला? 5 अंडर रूट ऑफ 10, 5 अंडर रूट ऑफ 10. काय डाऊट आहे? मेंटल जेवढं कॅल्क्युलेशन तशा तेवढं तुमचं बेनिफिट राहील. कारण इफ बॉडी started with 2 meter per second square, covers a distance of 625 meter, then find time. मला वाटतं टाइम 25 सेकंद लागा ना, कारण की 8 टू ठेवला, 2 टू गेट कॅन्सल राहिला, 625 बाहेर आला की झाला 25 झाला. काय डाऊट आहे? समजलंय? आता आपण काय काय शिकलो? एसचे सगळे शिकलो, एस वाले सगळे शिकलो. मी यू माहित असताना शिकलो, यू 0 असताना शिकलो, यू 0 असताना टाइम काय, ऍक्सलरेशन काय, या सगळ्या गोष्टीवर आपण चर्चा केली. ठीक आहे, तुम्हाला फील करावं लागेल, क्वेश्चन मधून काढावं लागेल नेमके यांनी देण्याचा काय प्रयत्न केला, ऍक्सलरेशन दिलंय का, इनिशियल व्हेलॉसिटी दिलं, काय दिलं ते तर बघावं लागेल, क्वेश्चन तर समजून तर घ्यावं लागेल. ठीक आहे, नेक्स्ट. आता मला काढायचं एसेथ. एसेथ डिस्टन्स, एसेथ डिस्टन्स हे जे काय होतं ते काय होतं? एस डिस्टन्स ना. हे काय होतं तुम्ही आतापर्यंत जे काढलं ते काय? एस डिस्टन्स होतं फक्त. मग इथं आपण म्हणायचं इन 1 सेकंद, इन 2 सेकंद, असं म्हणायचं. आता इथं काय? एसेथ म्हणजे काय? ऍट अ सेकंद, ऍट अ सेकंड. आता ऍट अ सेकंड कधी कधी इन सेकंड सारखा ऍक्ट होतो, ऍट 4 सेकंद कोणासारखा ऍक्ट झाला? इन सारखा ऍक्ट झाला. पण मी म्हटलं असा ऍट अ नेक्स्ट 4 सेकंद, मग बसा बोंबलत, आज शब्द आला तर झाला ना, इंटरव्हल झाला. नेक्स्ट 4 सेकंद मला इंटरव्हल द्या. आता इन नेक्स्ट झालं ना. माहितीये का तुम्हाला 2 पासून 4 सांगायचं का 1 पासून 4 सांगता येतं का? जर मी असं म्हटलं असतं बघा, ऍट अ 4 सेकंद, ऍट 4 सेकंद, मग तुम्ही काय म्हटलं असं? 100% इन सेकंद सारखा दिसते मला. जर मी ऍट सेकंद आहे ना, तर तो कसा दिसतोय? इन सेकंद सारखा. कारण की ऍट 4 सेकंद म्हटल्यानंतर कुठून 0 पासून कुठपर्यंत जायचं मला? 4 सेकंद. म्हणजे हा कोणता आहे? असा झाला. कधी कधी ऍट हा कसा ऍक्ट व्हायला लागतो? इन सारखा ऍक्ट होतो, तो कळायला पाहिजे. आता इथं म्हटलं ऍट नेक्स्ट 4 सेकंद, हा 100% कोणता आहे? ऍट वाला आहे, एसेथ वाला आहे. लॉजिक कळालं का? समजलं का? हा दोन्ही ठिकाणी ऍट शब्द आलेला आहे, पण ऍट 4 सेकंदचा अर्थ काय घेतला मी? ऍट नेक्स्ट 4 सेकंदचा अर्थ काय घेतला हे तर कळणं गरजेचं आहे. ऍट नेक्स्ट 4 सेकंद म्हटल्यानंतर काय? इंटरव्हल वाला आहे. ऍट 4 सेकंद म्हणजेच कोणता आहे? रेग्युलर वाला असतं. लॉजिक क्लिअर आहे? पण हे शब्द पकडावं लागतं ना, कारण की तिथं वर्ड काय आहे? ऍट आहे का ऍट नेक्स्ट आहे? आपलं समजा ऍट म्हटल्यानंतर तुम्हाला 4 सेकंद कळाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे कुठून सुरू झाला असेल? 0 to 4 आहे. हा काय? 0 to 4. मग आपण एसेथ काढतोय म्हणजे काय करतो आपण? ऍट नेक्स्ट 4 सेकंद. ठीक आहे, चल भाऊ. आणि मी रेस्टलाच घेतोय, मी रेस्टचीच कंडिशन घेतोय. ठीक आहे, रेस्टला म्हणजे यू तर काय झालं तुमचा 0. एसेथ साठी फॉर्म्युला जो आहे तो काय तुमचा आठवते का? u प्लस 1/2a ट्वाइस ऑफ n मायनस 1. बरोबर की नाही? इनिशियल जर कट झालं असेल तर एसेथ म्हणून एस बरोबर काय? 1/2a ट्वाइस ऑफ n मायनस 1. काय डाऊट आहे? इथून 2 क्वेश्चन म्हणू आपण. एक तर व्हेरिएबल ऍक्सलरेशन वाला घेऊ आणि त्याच्यानंतर आपण कॉन्स्टंट जी वाला घेऊ. चला, मी काय म्हटलं? जर मी म्हटलं किती ऍक्सलरेशन 2 मीटर पर सेकंद आहे, 2 मीटर पर सेकंद स्क्वेअर आहे, आणि मी म्हटलं सेकंड साठी सांगा, सेकंड इंटरव्हल साठी सांगा. ठीक आहे, किती होणार आहे मग? हा 2 टू गेट कॅन्सल, 2 टू गेट कॅन्सल, उरायला काय? 2 into 2 झाला 4 मायनस 1 3 मीटर झाला. एसेथ किती झाला? 3 मीटर झाला. मी जर म्हटलं असतं 6 मीटर पर सेकंद स्क्वेअर आहे आणि मला काढून द्या 4th साठी, हा
काय होणार 3 होणार आहे, 3 होणार आहे. आणि नंतर किती 2 into 4 8, 8 minus 1 7, 7 into किती 7 into 3 किती होणार आहे 21 मीटर. किती होणार आहे 21 मीटर. काय डाऊट आहे? समजलंय? मग इथून जर मी आता क्वेश्चन बनवला, काय बनवला, इफ particle is falls with 8 meter per second square, 8 meter per second square, find the distance covered, find the distance covered in next 8 seconds. 8 मीटर पर सेकंड चालला आणि मला काय काढून द्यायचं, डिस्टन्स काढून द्यायचं नेक्स्ट 8 सेकंड साठी. तुम्ही काय म्हणशाल, आपल्याजवळ फॉर्म्युला आहे, एस बरोबर काय 1/2a टाइम्स ऑफ n minus 1. मग काय म्हणणार तुम्ही 1/2a, h किती आहे 8 आहे, 2 into किती 8 आहे, मायनस किती 1 आहे, म्हणजे किती झाला 4 आहे, हे किती झाला 17, 8 दुनी 16 15, 8 दुनी 16, 16 मधून 1 गेला किती राहिले 15, म्हणजे किती झाला 60. काय डाऊट आहे, किती झाला 60. कळालं? ऍक्सलरेशन व्हॅरी पण देऊ शकतात. आता आपण चाललोय ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन म्हणजे मोशन अंडर ग्रॅव्हिटीच्या क्वेश्चन साठी. मोशन अंडर ग्रॅव्हिटी इथून थोडेसे लॉजिकली तुम्हाला समजून घ्यायचंय, मग इथून तुम्हाला फरक कळेल नेमकं आपल्याला म्हणायचं काय होतं, नेमकं आपलं म्हणणं काय. जसं सहीला आपण उभं केलं होतं, ठीक आहे, मी म्हटलं होतं 1 2 3 4 आणि इथं 5. मी जर तुम्हाला विचार असं वेलॉसिटी सांगा तर वेलॉसिटी डायरेक्ट सांगतात ना, माहिती ना. आता वेलॉसिटी किती 10 आहे, किती 20 आहे, 30 आहे, 40 50, हे काय वेलॉसिटी आहे म्हणजे काय मीटर पर सेकंद, माहिती ना. आता आणि डिस्टन्स जर विचारलं असतं तर तुम्ही म्हणता 5 आहे, हा 20 आहे, 45 आहे, 80 आहे, 125 आहे, बरोबर की नाही. हे डिस्टन्स आहे, हे एस डिस्टन्स आहे, हे काय तुमचं एस डिस्टन्स आहे म्हणजे मीटर डिस्टन्स आहे. पण आता बघा मी म्हटलं हा किती स्टार्टिंगला 0 आहे, मग इंटरव्हल विचारलं तर किती होईल, लॉजिक कळालं का, कितीचा इंटरव्हल आहे 5 - 0. जेव्हा पण आपण इंटरव्हल काढतो, जेव्हा पण आपण इंटरव्हल घेत असतो ऑलवेज लक्षात ठेवायचं, गिवन मायनस प्रिव्हियस, गिवन जो काही दिला असेल तो त्याच्या अगोदर. जसं की मी म्हटलं असतं 7th, तर तुम्ही काय म्हटलं असता 7th minus 6, कळालं का. मी म्हटलं असतं 8, तर तुम्ही काय म्हटलं 8 - 7. हे लॉजिक कळालं का. ऑलवेज चालेल जो दिलेला तो आणि त्याच्या अगोदरचा, प्रिव्हियस म्हणजे काय अगोदर. मग इथं मी फर्स्ट म्हटलं तर तुम्ही अशा 5 - 0. आता इथं किती होईल 15, इथं किती होईल 25, इथं किती होईल 35, इथं किती होईल 45. हे जे आहे हेच आहे तुमचं एस इंटरव्हल. इंटरव्हल कळाला का. आता इंटरव्हल म्हणजे मधला फरक कितीचा आहे, 5चा फरक आहे, 15चा फरक आहे. पहिला 2 नेक्स्ट 2 सेकंड साठी विचारलं तुम्ही इंटरव्हल किती झाला 15चा झाला. मी नेक्स्ट 3rd साठी सांगा तर तुम्ही 25 आहे. त्याच केससाठी नेक्स्ट 3rd बोलला असतं किती झाला असतं तुमचा 25, आणि डिस्टन्स विचारला असतं तुम्ही किती म्हणते 45. डिस्टन्स बोलला असतं तुम्ही किती म्हटलं असतं 45, पण म्हटलं ऍट द नेक्स्ट 4th सेकंड तर किती आला असतं 25 मीटर. लॉजिक कळाला. नेक्स्ट 1 चालतो. क्लिअर आहे. मग तुम्ही करू शकता ना, म्हणजे तुम्हाला जर मन जर भरलेलं असेल, तुम्ही एस मला काढायचं ना, तर तुम्ही असं म्हणू शकता. कसं बघा, आपल्या जवळ फॉर्म्युला आहे ना 1/2 काय a टाइम्स ऑफ n - 1, मायनस करायचं आहे 1/2a टाइम्स ऑफ n - 1, बरोबर की नाही. असंच करणार ना. हा काय तुमचा गिवन आहे आणि हा काय प्रिव्हियस आहे. सॉल्व्ह करत बसा, काय गेलं देणं नाही. जर तुम्हाला नेक्स्ट फोर्थ म्हटलं तर तुम्ही इथं काय टाकणार 4 आणि इथं काय टाकणार 3. याच्या व्हॅल्यू जे काय दिले असेल ते टाकायचं. पण आपण जे पण आता इथं जे पण मी क्वेश्चन बनवले ते कशासाठी बनवले, मोशन अंडर ग्रॅव्हिटी, म्हणजे जी कसा ठेवला आपण कॉन्स्टंट आणि जीची व्हॅल्यू किती असते 10. मग या रिस्पेक्टिव्ह आपण विचार केलेला आणि त्याच्यानुसार हे आन्सर आलेले. कळालं का. चल मी म्हणतो आता व्यवस्थित बघा. मी म्हटलं कळालं का ते. मी आता म्हटलं
जी तर फिक्स आहे. मी म्हटलं सेकंड साठी सांगा पटकन. सेकंड साठी किती 15 आहे. आणि इतकं सिंपल आहे ना, जे पण दिलं असेल त्याच्यातून एक कमी करायचं आणि 1 आणि 5 लावायचं. जसं मी म्हटलं असं किती फोर्थ, तर तुम्ही काय लिहिलं असतं डायरेक्ट 35. जर मी म्हटलं असतं 8 75 दिसतं ना, बघा ना 45 35 अगोदरच एक मायनस करत चालायचा डायरेक्ट. 15 मीटर 35 मीटर आणि 75 मीटर. काय डाऊट आहे? इंटरवल कळालं का? इंटरवल काय फरक आहे? इंटरवल आणि रेग्युलर मध्ये काय फरक आहे कळालं? एस मध्ये आणि एस एच मध्ये काय फरक आहे कळालं? इंटरवल देणार, तो काय देणार आहे? इंटरवल देणार. बघा मग क्वेश्चन. इफ पार्टिकल started from rest, fall from a building, then find the fourth second displacement. काय अडचण आहे ना, तुम्ही सॉल्व्ह करा. मी तर लॉजिकली सांगतो. किती सांगितलं? फोर्थ म्हणजे किती आन्सर आला पाहिजे? 35. फोर्थ म्हटल्यानंतर किती? 35. आपण लॉजिकली सॉल्व्ह करू. काय म्हटलं? 1/2 a टॉईस ऑफ n मायनस 1 मायनस ऑफ 1/2 a टॉईस ऑफ n मायनस 1. आपल्याला माहिती आहे 1/2 a ची व्हॅल्यू किती दिले? जी ना. a ची व्हॅल्यू ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन आहे. किती होऊन जाईल? 10. किती सांगितलंय? फोर्थ ना. काय करणार? 2 into 4 8 8 minus 1 7 minus 1/2 a. हा टॉईस ऑफ n मायनस 1. टॉईस ऑफ n मायनस 1 किती करणार तुम्ही? टॉईस ऑफ n मायनस 1 टॉईस ऑफ n मायनस 1 किती किती करणार? 2 किती 3 2 into 3 6 6 minus 1 5 आणि हा किती 10. बघा बघ हा किती झाला? 5 गुणिले 5 जाते 35 मायनस हे किती झालं? 2 आणि एक झालं 5 झाले 5 25 5 जाते 35 मायनस 25 म्हणजे यांच्यामध्ये इंटरवल मधलं विचारलं तर तुम्ही किती लिहिणार? 30 मीटर 10 मीटर 35 मधून 25 गेले. जर मी तुम्हाला फक्त विचारायचं ऍट द नेक्स्ट 4 सेकंड तुम्ही डायरेक्टली काय लिहिलं असतं 35. पण इंटरवल विचारला तर म्हणून आपण काय लिहिलं डायरेक्टली दोघांमध्ये सबट्रॅक्शन केलं आणि आन्सर काढलं. लॉजिक क्लिअर आहे? काय डाऊट आहे? म्हणजे मला असं म्हणायचं होतं ऍक्च्युअल मध्ये हे जे आहे हे बघा याला क्वेश्चन मध्ये मी असं ट्विस्ट करतो थोडंसं. असं करण्याच्या ऐवजी याला असं म्हटलं असतं. हे तर कळलं ना 35 उत्तर तर 35 आलं पाहिजे. हे तर माहिती ना उत्तर 35 आलं पाहिजे. माझ्याकडून काय मिस्टेक झालं ते समजून घेऊ. मिस्टेक काय झालं ते समजू. मी काय म्हटलं 1/2 a² घालवलं आपल्याला 1/2 a² घालवलं. का बरं? कारण की तो आपण डिस्टन्स काढतोय. पहिल्या 4 सेकंदात किती करतोय आणि नंतर 3 सेकंदात किती करतोय असं आहे. -1/2 a². चला किती आहे ना 5t² मायनस किती 5t². बरोबर की नाही? चला 5 इंटू किती 4 सांगितलं ना 4चा स्क्वेअर मायनस 5 इंटू किती 3चा स्क्वेअर. आता अगोदरचा ना म्हणजे किती 5 गुणिले किती 4चा स्क्वेअर किती होणार आहे 16. हा हे किती होणार आहे 5 गुणिले किती होणार आहे 9 म्हणजे किती 16 पंचे 80 वजा 5 9 45 किती झाले 35 मिनिट. असं मला म्हणायचं. लॉजिक कळालं का? आणि आपल्याला डायरेक्ट एस जर सांगितलं तर डायरेक्ट काढतो आपण 4th सेकंद. हे लॉजिक कळालं का? 4th सेकंदला डायरेक्ट तुम्ही काढला. 4th म्हणून काय म्हटलं तुम्ही डायरेक्ट 35 केलं. जर मी 5th म्हटलं असं की त्याला 45. जर तुम्हाला 45 काढायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? या पद्धतीने जायचं असेल तर काय करावं लागेल? डिस्टन्सचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. 5 सेकंदसाठी किती केला आणि 3 सेकंदसाठी किती केला. लॉजिक कळालं? समजलं लॉजिक काय? प्रिव्हियस घेतलं ना तर काय घेतलं आपण प्रिव्हियस घेतलाय. हा किती घेतला 4 घेतला आणि हा काय घेतला मी 3 घेतला. हा जो मी प्रिव्हियस बोललो तर तो हा असा रे. आपण इथं फॉर्म्युला गडबड केला. इथं काय करणार तुम्ही 1/2 a² 1/2 a² कळालं का? टॉईस ऑफ n मायनस 1 ने आपण डायरेक्टच काढतोय पूर्णच काढतोय. शेवटचं फायनल आन्सर देतोय आणि याच्याने काय करतो आपण एक स्टेप बाय स्टेप काढतोय आणि त्याच्याने आपल्याला इंटरवल भेटतोय. कळालं? आता असं आहे फाइंड nth इंटरवल. आपल्याला काय काढायचं आता nth इंटरवल काढायचं म्हणजे किती इंटरवल आहे. जर मी म्हटलं इफ पार्टिकल
started from rest, cover से distance of 75 meter, falls from a building. Then find the याच्यामध्ये काय काय विचारलं व्यवस्थित बघा. याच्यामध्ये मी विचारलं, मी तुम्हाला स्पीड सांगा. सेकंड तुम्हाला विचारलं डिस्टन्स सांगा. तिसरं विचारलं तुम्हाला डिस्प्लेसमेंट सांगा. चौथं विचारलं तुम्हाला स्पीड, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट आणि काय आता काय म्हणतो मी इंटरवलच काढलाय. चला, आणि टाइम पण सांगा. चला, चौथं काय टाइम पण सांगा. मला काय दिलंय 75 दिलं ना. मला काय दिलं 75 दिले. आणि काय करतोय फॉल करतोय ना. फॉल करतोय याचा अर्थ काय जीची व्हॅल्यू काय झाली 10 झाली ना. आपल्याला माहिती आहे. मग जर 75 आलं तर किती होईल रे. किती सेकंद ऍट किती पटकन टाइम विचारलं किती होणार आहे 75 ना. एक ने कमी होत असतो म्हणजे किती झालं 8 सेकंद. अरे हो मॅडमांनो 75 मीटर दिले ना. 75 मीटर दिले. वेळ विचारलं तुम्हाला टाइम किती इंटरवलला आहे 8 सेकंदचा इंटरवल तो. हे कळलं का नाही. इथं काय दिलं 4 सेकंद म्हणून काय लिहिलं आपण 35. इथं काय दिलं 75 मीटर म्हणून काय लिहिणार मी 8 लिहिणार ना. याच्यापेक्षा मोठं लिहिणार. इथं तुम्हाला दिलं 4 म्हणून लिहिलं 35 लिहिलं तर काय लिहिणार 4. हेच तर बोलतोय 75 लिहिलं तर काय लिहिणार 8. कळालं का. मग मला सांगा 8 सेकंद आहे ना. मग वेलोसिटी विचारलं किती होणार 80 मीटर पर सेकंद. 80 मीटर पर सेकंद आहे ना. अरे माहिती आहे ना आपल्याला. पुढे गेलं हे 10 20 30 40 50 8 सेकंद किती स्पीड असणार 80 मीटर पर सेकंद राहील ना. 80 मीटर पर सेकंद राहील. हे झालं ओके. आता काय झालं तुमचा इंटरवल सांगायचंय. टाइम कळालं, टाइम पण कळालं, हे पण झालं. आता मला सांगा डिस्प्लेसमेंट म्हणजे काय इंटरवल. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय इंटरवल आणि डिस्टन्स म्हणजे टोटल काउंट. आता मला सांगा मला एस काढायचं. एस कसं काढणार 1/2 AT². किती राहिले 1/2 पाय. सर डायरेक्ट लिहू का 5T². 5T². पटकन बोला 5. हा टी किती आहे किती काढायचं 8 ना. 8 सेकंद दिलं म्हणजे काय 8 8 64. किती होणार आहे 4 पंचे 20 5 37 2 32 320 मीटर. हे काय झालं तुमचं डिस्टन्स. हे काय झालं तुमचं डिस्टन्स. आणि डिस्प्लेसमेंट किती आहे 75. म्हणजे काय कोणामधलं डिस्प्लेसमेंट येतो 75 कोणामधलं डिस्प्लेसमेंट आहे 8 ते आणि हा काय 7 घ्यावं लागेल ना. यांच्या मधला डिस्टन्स कितीचा आहे 75 मीटरचा. हा काय झाला तुमचा डिस्प्लेसमेंट. फरक कळाला का कुठं काय गडबड केली. चल बस.